चंद्रपूरमध्ये 11 पोलीस निरीक्षकांची बदली. काही पोलीस निरीक्षकांच्या 6 महिन्यातच बदलल्या. काही पोलिसांची चांगली कामगिरी असतानाही बदली केल्याने आश्चर्य. लोकलच्या मोटरमन कॅबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा वॉच. मुंब्रा लोकल अपघातानंतर रेल्वे प्रशासनाकडून निर्णय. मध्य रेल्वेच्या 25 लोकलमध्ये 50 सीसीटीव्ही बसवले. गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नी आज बैठक. एकत्र आलेल्या सर्व कामगार संघटनांची बैठक. परेलच्या मनोहर फाळके सभागृहात होणार बैठक. सोलापूरचा डॉक्टर शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण. मनीषा मुसळेच्या जामीन अर्जावर आज सुनावणी. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मनीषा मुसळे अटकेत. शिर्डीत व्हीआयपी दर्शनासाठी 3 वेळा निश्चित. सामान्य भक्तांना होणारा त्रास कमी करण्यासाठी निर्णय. व्हीआयपी दर्शनामुळे सामान्य नाथदर्शन रांगेला लागायचा ब्रेक. गोव्याहून पंढरपूरसाठी पायी दिंडी. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत दिंडीत पायी सहभागी. पायी दिंडीत सहभागी होत सावंतांनी दिल्या शुभेच्छा. हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. पावसामुळे 1577 हेक्टर क्षेत्रावर केळी पपई पिकांचं नुकसान. शासनाकडे अहवाल पाठवण्यात आला. साताऱ्यातील प्रसिद्ध उलटा धबधबा ओसंडून वाहू लागला. धबधब्यावरील अतिउत्साही पर्यटकांकडून 28,500 रुपयांचा दंड वसूल. मुंबईतील गोरेगाव फिल्म सिटीमध्ये भीषण आग. अनुपमा या सिरियल सेटवर लागली अचानक आग. आगीत कोणतीही जीवितहानी नाही. आगीचं कारण अस्पष्ट. सोलापुरात 2 गटात दगडफेक. वाहन जाण्यासाठी रस्ता न दिल्याने दगडफेक झाल्याची माहिती. काही जण जखमी तर दुचाकींचंही नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.